नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतीच जी जिल्हा परिषदेची विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यापैकी आपण कनिष्ठ सहाय्यक, ज्याला आपण कनिष्ठ लिपिक असं देखील म्हणतो, कनिष्ठ लिपिकाची पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 791 पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यामध्ये मग या कनिष्ठ लिपिक पदाची नेमकी पात्रता काय आहे, अभ्यासक्रम कोणता आहे, एग्जाम पॅटर्न काय असणार आहे, कोणकोणते विषय असणार आहेत, त्याचबरोबर फी स्ट्रक्चर काय आहे, परीक्षा ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, त्याचबरोबर जो IBPS पॅटर्न आहे, म्हणजे ही एग्जाम IBPS ऑर्गनाइज करणार आहे म्हणून नेमका IBPS पॅटर्न काय आहे, प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे, त्या प्रश्नांचे स्वरूप आणि प्रश्नांचे उदाहरणं देखील आपण यामध्ये बघणार आहोत। या एग्जामसाठी म्हणजे कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदासाठी कोणतं महत्त्वाचं स्टडी मटेरियल आहे, थोडक्यात बुक कोणते यूज करायचे आहेत आणि डिस्ट्रिक्ट वाईज कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किती पदं आहेत या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण करूयात। अभ्यासाचं नियोजन कसं करायचे या संदर्भानं देखील आपण बोलूयात। त्याचबरोबर या पदासाठी मुख्यत्वे करून आपण सराव पेपर घेणार आहोत, त्याबद्दलही आपण व्हिडिओच्या शेवटी चर्चा करूयात। पूर्ण व्हिडिओ बघा, ज्या ज्या तुमच्या मनामध्ये डाऊट्स आहेत, शंका आहेत त्या पूर्ण क्लिअर होतील। वेळ काढून व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा। सर्वप्रथम बघूया आपण की पूर्ण जी पदं आहेत ते आहेत 791 पदं। आता आपण इथं एक टेबल बनवलेला आहे, या टेबलमध्ये डिस्ट्रिक्ट वाईज आपण कनिष्ठ सहाय्यक, ज्याला आपण लिपिक असं म्हणतो, या पदांची आपण डिस्ट्रिक्ट वाईज संख्या दिलेल्या आहे। जसं नाशिकमध्ये 22 आहेत, पुण्यामध्ये 67, पालघर 70, साताऱ्यात 69, नगरमध्ये 13, यवतमाळ 51, रायगडमध्ये 56 पदं आहेत, सांगली 34, कोल्हापूरमध्ये 16 आहेत, रत्नागिरी 68, सोलापूरमध्ये 31 पदं, छत्रपती संभाजीनगर 18 पदं, अमरावती 18, जळगाव 28, गडचिरोली 15, बीडमध्ये 4 पदं आहेत, नागपूर 10 पदं, चंद्रपूर 21, बुलढाणा 17 पदे, लातूर 4, नंदुरबार 28, जालना 12, धाराशिव 20, वर्धा 5 पदं आहेत, धुळ्यामध्ये पदं नाहीत, सिंधुदुर्गमध्ये नाहीत, गोंदिया 7 पदे, भंडारा 18, परभणी 5, अकोल्यामध्ये नाही येतं, ठाण्यामध्ये 20, वाशिम 19, हिंगोली 4 आणि नांदेडमध्ये 21। तरीही आपण टायपिंग करण्याच्या ओघामध्ये एखादा संख्या चुकू शकते, त्यामुळं आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ओएसिस स्टडी पॉइंट, हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा डायरेक्ट सर्च करू शकता ओएसिस स्टडी पॉइंट। इथं पूर्णच्या पूर्ण म्हणजे 34 जिल्ह्याच्या स्वतंत्र जाहिराती PDF स्वरूपामध्ये टाकलेल्या आहेत, त्या जाहिरातीमध्ये तुम्ही बघू शकता। एखादी चूक झाली तर बोलण्याच्या ओघामध्ये होऊ शकते। हे झाले डिस्ट्रिक्ट वाईज पदाची विभागणी। आता मुख्य जो आहे, आपल्याला या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे 5 ऑगस्टपासून, म्हणजे आजपासूनच 5 ऑगस्ट 2023 पासून अर्ज करायचा आहे। तर अर्ज करण्याची जी अंतिम दिनांक आहे तो आहे 25 ऑगस्ट 2023, म्हणजे 20 दिवसामध्ये तुम्हाला ही अर्ज करण्याची प्रोसेस आहे। ऑनलाईन अर्ज करायचा आहे, IBPS जी काही ऑनलाईन त्यांचा जो वेबसाईट आहे त्याला जाऊन आपल्याला अर्ज करायचा असतो। तुम्हाला हॉल तिकीट ते सांगतायत की परीक्षेच्या अगोदर 7 दिवस उपलब्ध करून दिलेले आहेत। आता परीक्षेचा दिनांक काय असेल याचा विचार न करता सर्वात पहिलं जे आपलं काम आहे की फॉर्म भरणं आणि अभ्यास करणं। ठीक आहे, परीक्षा होत राहणार आहेत आणि दिवस निघून जातात, त्यामुळं या कमी वेळेमध्ये फॉर्म भरून आपण अभ्यासाला लागणं आता गरजेचं आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची बघा, राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरता अनावश्यक जास्त परिषदामध्ये अर्ज करू नये। असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवाराचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे। ऑनलाईन एग्जाम होणार आहे, एकाच वेळेस होणार आहे, त्यामुळं त्यांनी असं आपल्याला सांगितलं की एकाच जिल्ह्यामध्ये अर्ज करायला पाहिजे आणि एकाच दिवशी एग्जाम असल्याच्यानंतर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। परीक्षा फीस असणार आहे बघा, खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये, मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये, अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये, जे माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी
परीक्षा शुल्क माफ असणार आहे. ऑनलाईन पद्धतीनंच तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे. वयोमर्यादा आपल्याला माहिती आहे की या कोरोनाच्या काळामध्ये एक शासनाने मागे परिपत्रक काढून म्हणजे 3 मार्च 2023 रोजी जे नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे 2 वर्षासाठी. म्हणजे आपण थोडक्यात जर समजून घेतलं बघा, वय इथं तक्ता आहे. खुला प्रवर्ग आहे, किमान वयोमर्यादा 18 आणि कमाल आहे 38. परंतु 3 मार्च 2023चा जो सुधारणा जो शासनानं परिपत्रक काढलं होतं त्यानुसार ओपनची 40 पर्यंत गेली. ठीक आहे. मग मागासवर्गीय उमेदवार किमान 18, पूर्वी कमाल 43 पण आता 45. दिव्यांग उमेदवार 18, 47. म्हणजे ही वयोमर्यादा इकडची जी शेवटच्या टप्प्यात दिली ती तुम्ही ग्राह्य पकडा. ओके. हां, याच्यामध्ये तुम्ही PDF वाचून घेऊ शकता. इथं आपलं जास्त फोटो किती साईज असावा, ईमेल, मोबाईल एकच वापरा. ही जी महत्त्वाची वेबसाईट आहे IBPSच्या, या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पात्रता काय आहे बघा. कनिष्ठ सहाय्यक पदाची पात्रता काय आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील. माध्यमिक शाळा म्हणजे 10वी पाहिजे तुम्ही पास. ठीक आहे, 10वी पास पाहिजे. दुसरी एक पात्रता महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनिटासाठी 30 शब्द म्हणजे बघा 10वी प्लस मराठी आणि इंग्रजी तुमचं 30 कंप्लीट पाहिजे. दोन्हीही मराठी इंग्रजी 30 कंप्लीट पाहिजे. आता बाकीच्या ज्या पात्रता दिल्यात तुम्हाला एक्स्ट्रामध्ये त्यांनी, त्या कधीच्या आहेत त्यांना ते बाबा विशेष जर तुम्हाला सारखे गुण पडले तर ते प्राधान्य देणार आहेत. मग टंकलेखनाचे 50%, इंग्रजी विषय घेऊन पास होणे किंवा नंतर समजा तुम्हाला जॉब लागल्याच्या नंतर इंग्लिश 40 तुम्हाला कंप्लीट करणं अपेक्षित आहे. परंतु सध्या ज्या काही महत्त्वाच्या पात्रता आहेत त्या 10+ मराठी आणि इंग्लिश 30. ठीक आहे. त्यानंतर आता बघूया आपण एक्झाम पॅटर्न काय आहे. आपलं जे पद आहे ते आहे कनिष्ठ सहाय्यक लिपिक. लक्षात ठेवा, आपलं पद आहे कनिष्ठ सहाय्यक. कुठं कुठं फक्त कनिष्ठ सहाय्यक म्हणलं आहे, अर्थात ते कनिष्ठ लिपिकच आहे. ठीक आहे, किंवा कनिष्ठ सहाय्यक लिपिक आहे. आपण जर विचार केला तर बघा, मराठी विचारणार आहेत 25 प्रश्न 50 गुणांसाठी. इंग्रजी विचारणार आहेत 25 प्रश्न 50 गुणांसाठी. ठीक आहे. आणि यांचं जे सामान्य ज्ञान जे विचारणार आहेत ते 25 प्रश्न 50 गुणांसाठी. त्यानंतर बुद्धिमापन व गणित असं स्पष्ट दिलं आहे, बुद्धिमापन व गणित 25 प्रश्न 50 गुणांसाठी. म्हणजे या अगोदर जो सिनियर क्लर्क विविध विभागाचा आणि जो तलाट्याचा सिलेबस आहे तोच सिलेबस इथं कॉपी पेस्ट त्यांनी केलेला आहे. साधारणपणे आपण जर बघितलं तर 100 प्रश्न असणारे 4 विषयाचे, त्या 200 गुणांसाठी. म्हणजे एक प्रश्न हा तुम्हाला 2 गुणांसाठी असणार आहे. तुमच्याकडे 120 मिनिटे वेळ असणार आहे. आणि ते असं म्हणतात की सर्व विषय हे SSC दर्जाची परीक्षा ती लेवलची असणार आहे. ठीक आहे, हे काही महत्त्वाचं नाही. आपण प्रॉपर वेबसाईटवर जो सिलेबस दिला आहे म्हणजे आपल्या पदाचा, कोणतं पद आहे आपले कनिष्ठ सहाय्यक लिपिक कंसामध्ये, तर या पदाचा सिलेबसमधले काय मुद्दे दिलेत ते एकदा वाचन करून घेऊ आपण. मुद्दे काय दिलेत बघा. मराठीचा जर विचार केला आपण तर ते म्हणतात 10वी लेवलची मराठी आहे. तरीही आपण जर IBPS पॅटर्नचा जर संदर्भ घेतला तर या अगोदर आपण जी शिक्षक अभियोग्यता एक्झाम आहे आणि पुणे महानगरपालिकेची एक्झाम आहे आणि विविध IBPS परीक्षा घेते बँकांची परीक्षा, त्या विद्यार्थ्यांसोबत जर तुम्ही कम्युनिकेशन केलं तर आपल्याला कळून जातं की त्या पॅटर्न काय असणार आहे. पुढे आपण त्या संदर्भानं चर्चा देखील करणार आहोत. मराठीचा मुद्दे काय दिले बघा. शब्दसंग्रह. शब्दसंग्रहामध्ये प्रामुख्यानं वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, अलंकारिक जोड शब्द, ध्वनिदर्शक शब्द. ठीक आहे, असे शब्द आपल्याला पाहून जावे लागणार आहेत. नंतर वाक्यरचना. ठीक आहे, मग ते नकारार्थी असेल, विधानार्थी असेल, वाक्याचे प्रकार असतील. ठीक आहे, वाक्यरचनेमध्ये
IBPS पॅटर्नचा आवडता एक टॉपिक आहे. त्याला आपल्या भाषेमध्ये वाक्यांचा क्रम, ठीक आहे. त्यानंतर वाक्याचं अर्थानुसार वाक्य लावायचं, म्हणजे करेक्शन असणारं वाक्य लावायचं. बघा इथं स्पष्ट दिलं बघा, म्हणी, वाक्प्रचार, त्याने त्याचा उपयोग आणि उतारा एक IBPSचा आवडता टॉपिक आहे. ओके, आपण ते पुढे त्याची डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. त्यानंतर इंग्रजी बघा, जनरल व्होकॅब करायचं आहे, म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी फिक्स आहे इंग्रजीमध्ये. त्याच्यानंतर फ्रेजेस आणि एडियम्स पण आहे, हे पण 2 महत्त्वाचे टॉपिक आहेत. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा उतारा विचारतात तुम्हाला, आणि सेंटेन्स स्ट्रक्चर आणि ग्रामरचे काही महत्त्वाचे मुद्दे पण आपल्याला IBPS विचारतो. मग यामध्ये इंग्लिशमध्ये पॅराजंबल पण विचारलं जातं, एक काय टेस्ट पण विचारली जाते, टेस्ट पण आपल्याला विचारली जाते. उतार्यामध्ये रिकाम्या जागा विचारल्या जातात, ते आपल्याला करावं लागतं, ठीक आहे. त्यानंतर बघा बौद्धिक चाचणीमध्ये जरी त्यांनी खूप कमी टॉपिक दिलेत, सामान्य बुद्धिमापन आणि आकलन, तर्क आधारित प्रश्न आणि अंकगणितावर आधारित प्रश्न. आता यामध्ये कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत IBPS दृष्टिकोनातून ते आपण पुढे बोलणार आहोत. सामान्य ज्ञान काय विचारतील बघा, आधुनिक भारत विचारणार आहेत, आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, भारताची अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासनामध्ये जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना आणि संघटन, त्याचे काम, महाराष्ट्रामधील समाज सुधारकावर प्रश्न विचारू शकतात, चालू घडामोडी, भारताचे शेजारील राष्ट्राशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, ठीक आहे. त्याबरोबर संबंधित जिल्ह्याचा भूगोल म्हणता येते, सामाजिक इतिहास, हवामान आणि इत्यादी घटक, बाबी, वैशिष्ट्य. तर याकडे बघा, जनरल आपल्याला GKला जेवढे टॉपिक आहेत ते आपल्याला करून जावे लागणार आहेत. जे विद्यार्थी कनिष्ठ सहाय्यक किंवा कनिष्ठ लिपिकाची एक्झाम देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आमच्यासोबत तुम्ही व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करू शकता. 88 05 21 72 21, 88 05 21 72 21 या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मात्र व्हॉट्सअपला मॅसेज करा, तुमचं नाव लिहा, अगोदर तुमचं नाव, त्याचनंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणतं आहे, तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि परीक्षेचे नाव. म्हणजे जसं तुम्ही आता लिहिणार की कनिष्ठ सहाय्यक किंवा कनिष्ठ लिपिक झडपी, अशा पद्धतीनं, जेणेकरून आम्ही तुम्हाला या संदर्भानं काही अपडेट असेल तर व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवू शकतो. व्हिडिओज महत्त्वाचे आम्ही बनवत असतो ते पाठवू शकतो. टेलिग्राम आणि व्हिडिओच्या लिंकसाठी तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सअप कनेक्ट होऊ शकतात. या IBPS पॅटर्नवर आधारित आपण एक सराव पेपर सिरीजसुद्धा सुरू करत आहोत याच पदासाठी मुख्यत्वे, ज्या सिरीजमध्ये मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुणांसाठी, इंग्रजी व्याकरण सेम जो पॅटर्न दिलेला आहे सिलेबस त्यानुसार IBPS पॅटर्न आम्ही हे पेपर घेणार आहोत. 10 पेपर घेणार आहोत. मात्र PDF स्वरूपामध्ये तुम्हाला ते पेपर परचेस करायचे येतं. व्हॉट्सअपला पाठवण्यात येतील तुम्हाला हे पेपर. 330 रुपये फीस असणार आहे. या पेपरची फीस 330 रुपये असणार आहे. 88 05 21 72 21 हा जो मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे तुम्ही करायचं आहे. नाव असेल ओयासिस स्टडी पॉईंट किंवा गणेश अंबादास खरात, आणि त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्ही पैसे पाठवल्याचा, आणि आम्हाला त्याच नंबरला म्हणजे 88 05 21 72 21 याच नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे स्क्रीनशॉट. तुम्हाला खालील वेळेप्रमाणेच पेपर उपलब्ध करून देण्यात येतील. म्हणजे पहिला जो पेपर आहे तो 13 ऑगस्टला असेल, जो आम्ही सर्वांना पाठवणार आहोत. मात्र नंतरची पेपर जे फीस पे करतात त्यांनाच पाठवणार आहोत. पेपरची क्वालिटी एकदम हाय क्लास असणार आहे. 30 ऑगस्टला दुसरा पेपर असणार आहे. 30 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. बघा 5 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 10 सप्टेंबर, 15 सप्टेंबर, इथं तुम्हाला 10 पेपरचे 10 दिनांक दिलेत. त्याच दिनांकाला पेपर मिळेल. जर एक्झाम लवकर होते तर मग आपण त्याच्या लवकर एक्झाम घेऊ शकतो, लक्षात घ्या. त्यामुळं निश्चिंत राहा, फीस भरलेल्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहा. सकाळी 11 वाजता तुम्हाला बरोबर वेळेवर पेपर मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला. त्याच दिवशी त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की मिळेल PDFच्या स्वरूपामध्ये.
आणि त्याच तारखेला सायंकाळी रात्री 8 वाजता पूर्णच्या पूर्ण 100 प्रश्नांचा विश्लेषण करणारे तुम्हाला 4 व्हिडिओज मिळतील 4 विषयाचे. इंग्लिशचा स्वतंत्र व्हिडिओ, मराठीचा स्वतंत्र व्हिडिओ, गणित बुद्धिमत्ताचा स्वतंत्र व्हिडिओ आणि जीकेचा स्वतंत्र व्हिडिओ. म्हणजे तुमचं 330 रुपयामध्ये 100 प्रश्नाचे 10 पेपर म्हणजे 1000 प्रश्न तुम्हाला व्हिडिओच्या विश्लेषणासहित तुम्हाला 330 रुपयामध्ये मिळणार आहेत. आता आपण थोडीशी चर्चा करूया की हे जे 4 विषय आहेत यामध्ये आपण काय काय करून जाऊ शकतो. ठीक आहे, जसं आपण इंग्लिश ग्रामरचा जर विचार केला तर 2 इंग्लिश ग्रामरचे भाग पडतात. एक म्हणजे ग्रामरचा एक भाग पडला पार्ट आणि दुसरा पार्ट पडला व्हॉकॅबचा, ज्याला आपण व्हॉकॅबलरी म्हणतो. मग आता ग्रामरमध्ये हे बेसिक आपल्याला माहितीच पाहिजे, कारण त्याला अनुसरून आपल्याला एखादा प्रश्न जसं नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब हे बेसिक झालं. कंजक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन, टाइप्स ऑफ सेंटेन्स, आर्टिकल्स, टेन्स हे आपलं चांगलं पाहिजे. व्हॉइस, डिग्री ठीक आहे. क्वेश्चन टॅग, डायरेक्ट इनडायरेक्ट, त्यानंतर सिंथेसिस, क्लॉज, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट, फिगर ऑफ स्पीच, पंक्च्युएशन मार्क. आता यामध्ये जे काही महत्त्वाचे अलीकडे जो पॅटर्न विचारतात तुम्हाला IBPS पॅटर्नमध्ये, तर आपल्याला जंबल्ड ऑर्डर विचारतात. ठीक आहे, जंबल्ड ऑर्डर. त्याच्यानंतर दुसरा इरर खूप आपल्याला विचारले जातात. एक टेस्ट विचारलेली असते आपल्याला, तुम्हाला 5 रिकाम्या जागा दिल्या असतात एका कन्व्हर्सेशनमध्ये किंवा एखाद्या कॉम्प्रेहेन्शनमध्ये किंवा एखाद्या उतार्यामध्ये, आणि तिथं तुम्हाला त्या रिकाम्या जागा भरायला लावलेल्या असतात. तिथं तुम्हाला इंग्लिशचा, ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशचा जास्त सेन्स आहे ते विद्यार्थी हे प्रश्न सोडवू शकतात. व्हॉकॅब पारंपरिक आहे, जसं सिनोनिम्स, अँटोनिम्स, त्यानंतर वन वर्ड बघा, हे IMP आहेत 3. ठीक आहे, समानार्थी, विरुद्धार्थी आणि वन वर्ड. एडियम्स अँड फ्रेजेस पण विचारतात. स्पेलिंग करेक्शन विचारतात. प्रोव्हर्ब विचारतात आपल्याला. बाकी काही विशेष विचारत नाहीत. आणि कॉम्प्रेहेन्शन म्हणजे उतारा फिक्स आपल्याला 5 गुणांसाठी, कधीकधी 5-7 गुणांसाठी, कधीकधी 2-2 उतारे आपल्याला IBPS विचारू शकतो. जर आपण प्रश्नांचं स्वरूप पाहिलं तर IBPS आपल्याला जंबल्ड ऑर्डर या टाईपचे क्वेश्चन 2-2, 3-3 विचारते, कधीकधी 5-5 मार्कला तुम्हाला विचारते. त्याच्यानंतर मिस्टेक ऑर्डर विचारते आपल्याला, किंवा त्याला इरर म्हणतात. अशा पद्धतीनं तुम्हाला वाक्यात कुठले इरर आहे अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करा. ग्रॅमॅटिकल इरर या प्रश्नांचा एक चांगला सराव करून जा. जंबल ऑर्डरच्या आपण बोललेलो आहोत बघा. ही आहे सुटेबल एक्सप्रेशन याला म्हणतात. ही एक प्रकारची टेस्ट आहे. ठीक आहे, क्लोज टेस्ट. तर या क्लोज टेस्टमध्ये बघा तुम्हाला एक कन्व्हर्सेशन दिलं आहे टीचर आणि स्टुडंटमधलं, आणि रिकाम्या जागा दिल्या आहेत 1, 2, 3. त्या रिकाम्या जागामध्ये काय भरायचं आहे ते तुम्हाला निवडायचं असतं. त्यानंतर परत एक टेस्ट दिली आपण, अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. या पद्धतीनं तुम्हाला IBPS विचारू शकतो. तर ते एक तर कॉम्प्रेहेन्शन विचारू, म्हणजे तुम्हाला एक कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण विचारू शकतात. तिथं रिकाम्या जागात काय येईल असं विचारू शकतात, किंवा तुम्हाला अशा पद्धतीनं टेस्ट विचारू शकतात. तिथं तुम्हाला संयुक्तिकपणे जागा भरायच्या असतात. जास्तीत जास्त इंग्लिश अंडरस्टँडिंग बेसवर करावी लागणार आहे. तुम्ही इंग्रजीचं जे अभ्यास आहे ते 2 पद्धतीनं नियोजन करा. अर्धा तास व्याकरणाचा घटक अभ्यासा, नंतर अर्धा तास तुम्ही त्यावर आधारित प्रश्नांचा सराव करा. नाहीतर एक अर्धा तास व्याकरण, एक अर्धा तास शब्दसंग्रह अभ्यासा, आणि नंतर मग अर्धा तास तुम्ही व्याकरणावर आधारित आणि शब्दसंग्रहावर आधारित तुम्ही प्रश्न सोडवू शकता. त्यासाठी जे काही इंग्लिश ग्रामरचं बुक्स आहे त्यामध्ये बाळासाहेब शिंदे सरांचं आणि MJ शेख सरांचं बुक तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, शिंदे सरांचं किंवा शेख सरांचं बुक तुम्ही यूज करू शकता. आता आपण मराठीच्या संदर्भानं बघूयात की महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत. आता हे झालं मराठीचे बी 2 पार्ट पडतात. एक व्याकरणाचा पार्ट झाला हा, आणि दुसरा पार्ट पडतो दुसरा पास पडतो शब्दसंग्रहाचा. तर शब्दसंग्रहावर जास्त भर द्यायचा आहे. त्याच्यामध्ये बी काय, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी, अनेकार्थी, शब्दसमूहाबद्दल शब्द, वाक्प्रचार, म्हणी, जोडीने येणारे शब्द. त्यानंतर मराठीचं बघा, हे जेवढे बोललो आपण, मराठी परत कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही.
विशेषतः उतारा, इथं तुमचे 5 प्रश्न कव्हर करणार IBPS. वाक्यांचा क्रम लावणे, इथं 5 प्रश्न कव्हर करू शकतो आणि अचूक वाक्य 5 प्रश्न कव्हर करू शकतो. आता आपल्या टेस्ट सिरीजमध्ये हे वाक्यांचा क्रम लावणे पण आपण 2-2, 4-4, 5-5 मार्काला विचारणार आहोत आणि उतार्यावरील प्रश्न पण आपण 5 मार्काला घेणार, हे पण आपण 4 ते 5 मार्काला घेणार आणि अचूक वाक्य पण आपण 4 ते 5 मार्काला घेणार आहे. तुम्ही जर बघितलं मराठी TCS पेक्षा थोडासा वेगळा विचारतो IBPS. इकडं जे काही प्रॉपर आहे हे संधी किंवा वर्णमाला किंवा हे नाम सर्वनाम क्रियापद याला थोडासा तो छेद देतो, म्हणजे कमी विचारतो IBPS. आणि हे जे आगळे वेगळे टॉपिक आहेत किंवा अंडरस्टँडिंग बेसचे टॉपिक जे मराठी व्याकरणातले त्यावर भर देतो. जसं प्रश्न कसा विचारतो बघा, तुम्हाला अचूक वाक्य कोणते आणि मग तुम्हाला कुठल्या तरी वाक्यामध्ये चूक शोधायला लागते किंवा अजून काय वाक्यांचा क्रम लावा. बघा प्रश्न काय, वाक्यांचा क्रम. तुम्हाला 4 वाक्य दिली येतं. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, याचा विचार करता आला पाहिजे तर ती पूर्ण कशी होतील आणि याचा क्रम लावायचा आहे तार्किकपणे. अशा पद्धतीनं तुम्हाला IBPS प्रश्न विचारतो. हे बघा क्रम लावा, याच टॉपिकवर उतारा विचारतो. म्हणून आपण एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथं देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपले जी टेस्ट सिरीज होणार आहे अगदी त्याच पद्धतीनं आम्ही टेस्ट सिरीज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मराठी व्याकरणासाठी बुक्स कोणते वाचायची विद्यार्थ्यापुढे प्रश्न आहे. तर 2 महत्त्वाचे बुक आहेत बघा. एक बेसिक राहू द्या, ते कोणत्या बी एक्झामला उपयोग येतं तुम्हाला. एक तर मोरा वाळंबे सर, ठीक आहे, आणि बाळासाहेब शिंदे सर, ठीक आहे, शिंदे सर हे मराठीसाठी अत्यंत दर्जेदार 2 पैकी एक बुक असेल तरी चालेल. त्यानंतर आता बघूया आपण बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित दोन्ही पण त्याच्यामध्ये ॲड येतं. आता बुद्धिमापन चाचणीवर अलीकडच्या एक्झाममध्ये मग TCS असेल किंवा IBPS असेल यामध्ये पारंपरिक पद्धतीचं आहे, म्हणजे अंकमालिका आणि वर्णमाला. हे तर कंपल्सरी 2-2, 4-4 मार्कला प्रश्न विचारतात तुम्हाला. सांकेतिक, त्याला काय म्हणतो आपण, जे काही कोडिंग डिकोडिंग आपल्याला लवकर समजेल, ठीक आहे. कोडिंग डिकोडिंगवर आधारित सुद्धा तुम्हाला 2-2, 3-3 प्रश्न विचारतात IBPS मध्ये. बैठक व्यवस्था आणि पझल हा IBPSचा आवडता टॉपिक आहे. कधी कधी तुम्हाला बैठक व्यवस्थेच्या एकाच प्रश्नामध्ये 5 गुणांसाठी उपप्रश्न विचारलेले असतात. पझलमध्येही एकाच गुणांसाठी 5 प्रश्न तुम्हाला विचारू शकतो IBPS. पझलमध्ये काय असतं, उदाहरणार्थ मजले दिलेत किंवा तुम्हाला वार दिलेत किंवा तुम्हाला एक 4-5 विद्यार्थी दिलेत आणि ते कोणता खेळ खेळतात असं दिलं आहे किंवा तुम्हाला एक वेळापत्रक दिलं आहे तुमच्या शाळेचं आणि कोणत्यावरी कोणता विषय शिकवला जातो असं दिलं आहे, यालाच पझल म्हणतात, ठीक आहे. याच पद्धतीनं आम्ही तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न प्रकार सेट करणार आहोत. त्यानंतर वयवारी, नातेसंबंध, घड्याळ आणि दिनदर्शिका यावर आधारित आपल्याला एक प्रश्न विचारलेला असतो. अंतर आणि दिशा कधीकधी IBPS 2-2, 3-3 मार्काला प्रश्न विचारू शकते, परंतु 1 मार्क तर फिक्स आहे दिशावर. तर्क व अनुमान 2-2, 3-3 प्रश्न विचारता IBPS. यामध्ये बघा आकृत्यांची संख्या मोजणे, फासा, हे कमी याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालते, परंतु जे बेसिक आकृती आहेत त्या पाहून आपण जा. आकृतीमध्ये काय काय, पूर्ण करणे, आकृती पूर्ण करणे, आकृत्यांची मालिका, आकृत्यांचा समसंबंध, विसंगत आकृती, पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, सगळ्या पॅटर्नवर विचारलेत. बघा IBPSनं या अगोदर शिक्षक अभियोग्यता नावाची एक्झाम घेतलेली आहे, त्याला TAIT म्हणतात. अभियोग्यता, ज्या विद्यार्थ्यांनी TAIT एक्झाम दिली त्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला विद्यार्थी सांगतील की आकृत्यावर पण भर होता, पझल टेस्टवर पण भर होता, बैठक व्यवस्थे पण भर होता, कोडिंग डिकोडिंग, दिशा, तर्क व अनुमान. त्याचबरोबर एक वेगळा टाईप IBPSनं आणला होता टॅटला, तो म्हणजे तुलना, सारखा पत्ता आणि वेगळा पत्ता. हे एक 3 टॉपिक IBPSचे आवडते. तुलनेमध्ये हा असे चिन्ह देऊन हे याच्यापेक्षा मोठा आहे, याच्यापेक्षा लहान आहे किंवा सारखा आहे, ही एक तुलनेचे तुम्हाला 2-2, 3-3 प्रश्न विचारले जाऊ शकते. आणि सारखा पत्ता आणि वेगळा पत्ता हा तुमचा
टाईम कन्झ्युम करणारे टॉपिक आहेत ते, याच्यामध्ये काही असं विशेष काही लागत नाही, तुम्हाला काठिण्य पातळी नसते, परंतु तुमचं निरीक्षण कौशल्य चेक केलं जातं सारखा पत्ता आणि वेगळा पत्तामध्ये. ठीक आहे, हे सारखा पत्ता आणि वेगळा पत्ता म्हणजे काय, एक पत्ता दिलेला असतो तुम्हाला तुमचं गाव जिल्हा वगैरे आहे आणि त्याच्यामध्ये स्पेलिंग करेक्शन असतं, काहीतरी एक गाळ केलेलं असतं. आता अंकगणिताचं काय करायचं बघा. अंकगणित तुम्हाला IBPSची जर तुम्ही तयारी करताय तर बेसिक, जसं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे झालं बेसिक. जास्तीत जास्त दशांश अपूर्णांक टक्केवारी आणि घातांक एवढं जरी तुम्ही व्यवस्थित करताय तरी पण तुम्हाला गणिताचे बऱ्यापैकी तुम्ही मार्क्स कव्हर करू शकता, कारण तो 2-2, 3-3 तर बॉडमॉसच विचारतो. ठीक आहे, बॉडमॉस विचारलेले असते तुम्हाला कॅल्क्युलेशन. आणि एखादा प्रश्न ते नफा तोटा टक्केवारी सरळ व्याजवर विचारतात. मात्र पहिले जे टॉपिक आहेत यावरच त्यांनी भर दिलेला असतो, म्हणजे बेसिक जरी गणित तुम्ही करताय तरी पण आपल्याला त्याचा निश्चित फायदा होणार आहे. ठीक आहे, पुस्तकासाठी बेसिक जर तुम्हाला गणित करायचं आहे तर महाले सरांचं तुम्ही बुक यूज करू शकता. महाले सरांचं बुक जरी असेल तरी पण ठीकठाक आहे. मात्र बुद्धिमापन चाचणी अलीकडे थोडासा पॅटर्न बदलला आहे. बुद्धिमापन चाचणी महाले सरांची यूज करू शकता, वसे सरांची, त्यामध्ये ढवळे सरांचं बुक पण दर्जेदार आहे, ढवळे सरांचं. त्यामध्ये त्यानंतर अभिनव प्रकाशनचं बुक पण तुम्ही यूज करू शकता, अभिनव प्रकाशनचं बुकसुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश बरं आहे त्यांनी जर अग्रवाल सरांचं बुक जर यूज केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान हा एक म्हणजे बघा TCS किंवा IBPS असो, दोनही पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना थोडासा हेडॅक देणारा विषय ठरलेला आहे यावर्षी, तो म्हणजे सामान्य ज्ञान. तरीही आपण बऱ्यापैकी याच्यामध्ये मार्क कव्हर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. इतिहासाचा अभ्यास करत असताना IBPS ही नॅशनल लेवलची एक्झाम ऑर्गनाईज करणारी कंपनी आहे. या दृष्टिकोनातून जर आपण थोडंसं प्राचीन आणि मध्ययुगीनवर पण भर दिला तरी पण मला वाटतं त्याचा तुम्हाला फायदा होईल. आधुनिक आपला क्लिअर असतो, परंतु बेसिक प्राचीन मध्ययुगीन इतिहासाचा देखील आपण अभ्यास करून जाणं अपेक्षित आहे. त्यासाठी जर तुम्ही वर्ग 6वी त्यानंतर 7वी आणि 8वीचे जर इतिहासाचे बुक्स जर वाचले तर तुमचा इतिहासामध्ये बरेचसे मार्क तुम्ही कव्हर करू शकता. भूगोलासाठी पण तुम्ही 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी 6वी ते 10वीचे भूगोलासाठीचे तुम्ही बुक यूज करू शकता. राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र, नागरिकशास्त्रामध्ये पंचायत राज व्यवस्था क्लिअर करा. राज्यशास्त्रावर संविधानातील कलमावर भर द्या, संविधानातील कलमावर भर द्या. अर्थशास्त्रामध्ये बेसिक माहिती जसं की पंचवार्षिक योजना, थोडंसं बँकिंग, गरिबी बेकारी आणि अर्थशास्त्राशी संबंधित सरकारच्या ज्या काही योजना आहेत, सरकारच्या योजना यावर जर भर दिला तर करंट पण आपलं त्याच्यामध्ये होऊन जातं. सामान्य विज्ञानमध्ये आरोग्यशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. सामान्य विज्ञानासाठी तुम्ही 6वीचं विज्ञान 7वीचं विज्ञान आणि 8वीचं विज्ञान बेसिकसाठी यूज करू शकता. चालू घडामोडीसाठी तुम्ही देवा जाधव सरांचं बुक जरी वाचलं मागच्या 6 महिन्याचं 6 माहीचं तरी पण कव्हर होईल. सामान्य माहिती अजून काय काय घ्यायची तुम्हाला GKसाठी बघा. क्रीडा क्षेत्रावर लक्ष असू द्या, संगणक, पुरस्कार, पर्यावरण, राजकारण, सरकारी योजना, सोशल मीडिया, मग त्याच्यामध्ये फेसबुक असेल किंवा ट्विटर त्याचे जनक, CEO कोण झालेत, यूट्यूब त्याचे जनक CEO कोण झालेत. ठीक आहे, आताच्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट, विविध गव्हर्मेंटचे ॲप्स, पोर्टल, ठीक आहे, त्यावर आपण भर द्या. कोरोना विषाणू थोडंसं केलं तरी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. अशा पद्धतीनं आपण जवळपास डिटेलमध्ये चर्चा केली याच्या संदर्भानं. मला वाटतं हा व्हिडिओ तुमच्याबरोबर तुमच्या मित्रांनाही पाठवा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. इथं काही बुक्सची लिस्ट दिलेली आहे, ती पण तुम्ही वाचून घेऊ शकता. मराठी शब्दसंग्रह के सागरचा यूज करू शकता. मराठीसाठी वाळंबे सर, बाळासाहेब शिंदे सर या अगोदर आपण बुकच्या संदर्भानं बोललेलो आहोत. त्याचबरोबर जे विद्यार्थी आमच्यासोबत व्हॉट्सअपला कनेक्ट व्हायचे आहे अशांनी 88 05 21 72 21 या मोबाईल नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, पण त्यामध्ये
प्रामुख्यानं तुमचं नाव लिहा, नुसतं हाय करू नका, जिल्ह्याचं नाव आणि कनिष्ठ सहाय्यक असं लिहून पाठवा, जेणेकरून आम्हाला तुम्हाला या एक्झामच्या संदर्भानं काही अपडेट्स पाठवता येतील. जे विद्यार्थी या एक्झामची तयारी करतात ते आजच या टेस्ट सिरीजसाठी नोंदणी करू इच्छितात. म्हणजे IBPS पॅटर्न आम्ही एक्झाम काढणार आहोत. जो सिलेबस दिला आहे म्हणजे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान, एकदम गुणविभागणी आणि प्रश्न म्हणजे गुणांचं आणि प्रश्नांचं वेटेज याला अनुसरूनच आम्ही 25 25 25 25 अशा पॅटर्नचे 100 प्रश्न असणारा पेपर काढणार आहोत. जो तुम्हाला 10 पेपर देणार आहोत PDF स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअपला. मात्र त्याची फीस असणार आहे 330 रुपये. 8805217221 या नंबरला तुम्हाला ती फी पे करायची आहे. फोनपे किंवा गुगल पे नेम असेल ओएसिस स्टडी पॉईंट किंवा गणेश अंबादास खरात. त्याचा स्क्रीनशॉट घ्या फीस पाठवल्याचा आणि याच व्हॉट्सअपला पाठवा. खालील टाईम टेबलप्रमाणेच तुम्हाला हे पेपर पाठवल्या जातील. बघा इथं तारखा दिलेल्या आहेत. याच तारखेला पेपर मिळेल. दररोज दिलेल्या तारखेला 11 वाजता म्हणजे दर दिलेल्या तारखेला 11 वाजता पेपर. त्याच दिवशी 2 वाजता आन्सर की आणि त्याच दिवशी रात्री 8 वाजता प्रत्येक म्हणजे 100 प्रश्नांचे विश्लेषण करणारे 4 व्हिडिओ म्हणजे असे 40 व्हिडिओ तुम्हाला त्यामध्ये आम्ही पाठवणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण 4ही पर्यायामध्ये त्यामध्ये करण्यात आम्ही प्रयत्न केलेला असणार आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर एका पेपरमध्ये 100 प्रश्न म्हणजे 330 रुपयामध्ये 1000 प्रश्नांची तुमची तयारी होणार आहे, ते पण 40 विश्लेषणाच्या व्हिडिओसहित. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित उपयुक्त ठरेल. आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे हे टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. ओएसिस स्टडी पॉईंट एक तर टेलिग्राममध्ये सर्च करा. इथं आम्ही दररोज तुम्हाला पोल क्वेश्चन पाठवत असतो जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर काही नोट्स, त्याचबरोबर ओल्ड क्वेश्चन पेपर आणि इतर काही एक्झामच्या संदर्भानं अपडेट जे आहेत ते टेलिग्रामला असतात, जे तुम्हाला एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात. आमचं जे ओएसिस स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा. ज्या झडपी आणि इतर ज्या काही TCS पॅटर्नच्या किंवा IBPS पॅटर्नच्या एक्झाम होतात त्या संदर्भानं देखील आम्ही व्हिडिओ बनवलेत विविध विषयाचे, ते सुद्धा तुम्ही चॅनलवर पाहू शकता. धन्यवाद.